चेंडू इथे पाहायला मिळाली. एका धावेने सुरुवात होते. फलंदाज आहे तो देवेश एका धावेने आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज हातामध्ये स्ट्राईकला असेल प्रतीक. क्षेत्राची विरचना आपण पाहूया. उजव्या हाताने फलंदाजी करतोय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय तो अर्थात इथे एक डीप कव्हर पॉईंटला तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर एक लॉंग ऑफ ही विरचना ऑफ साईडला ऑन साईडला अर्थात शॉर्ट फाईन लेग एक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन एक लॉंग ऑन 4 ऑफ साईडला 5 ऑन साईडला. पुढचा चेंडू यावी मात्र लॉफ्टेड शॉट चेंडूला भिरकावले मात्र फटका फसला इथे म्हणता येईल. कारण इथे आपण पाहिला क्षेत्ररक्षक या ठिकाणी होता. कोळ्याचं जसं जाळं विणलं जातं ना तसं जाळं इथे विणलं गेलं होतं फलंदाजीसाठी आणि इथे मात्र फलंदाज निश्चितच झेलचित होऊन परततोय. 1 या धावसंख्येवर फलंदाज प्रतीकची खेळी मात्र इथे समाप्त. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी बाल्या मामा हाय खंबीर. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी बाल्या मामा हाय खंबीर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलबी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा 1 नंबर. नाही केवळ भिवंडी शहरातच का कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पोहोचली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही क्रिकेट स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे गजेंद्रदादा गुळवी सर नरेंद्रदादा गुळवी सर त्याचबरोबर तन्मयजी माळवकर सर जी आमच्या या स्पर्धेचे आयोजक यांची नावं फार मोठी निश्चित महाराष्ट्रामध्ये पोहोचली. ते योगदान आहे यूट्यूबच्या माध्यमातून आणि हे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. ते अर्थातच विवेक माफ करा प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज मैदानावर येतोय राहुल. 3रा क्रमांक हा क्रिकेटच्या माध्यमातून जसं मगाशी मी उल्लेख केला 1971ला दी कर्नल ऑफ द इंडिया ज्यांना दिलीप वेंगसरकर हे नाव आपल्याला पाहायला मिळालं. आज दिलीप वेंगसरकर हे नाव खूप मोठे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. पुण्यामध्ये दिलीप वेंगसरकर अकॅडमी तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर नवीन पनवेलच्या क्षेत्रामध्ये तसेच ठाणे विभागामध्ये देखील एक दिलीपजी वेंगसरकर अकॅडमी ज्याच्यामधून खरं तर लेदर क्रिकेटचे खेळाडू बनत आहेत. या दरम्यान यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र वाईडिश लॉंग आणि मिड विकेटमध्ये चेंडू आरपार गेला. येतोय पहिला गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ द्याला साऱ्या भावांची एकी दे मागणे हे देवाला. सुख दुःखात साऱ्या गावात जाती हो कार्याला. थँक्यू डीजे. वळूया मैदानाकडे. यावी फुल टॉस होता. फटका मात्र तितकासा चांगला नाही. मात्र इथे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहिलं मिड विकेटचा आणि एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिडॉनमध्ये येतोय. काय सांगितलं तर 3ऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा मागणी या ठिकाणी केली गेली. चेंडू हा नो बॉल आहे की नाही ते पाहिलं जाईल. तर भीमर आहे की नाही ते पाहिलं जाईल. आणि हे खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून आज आपण पाहायला मिळालं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना देखील एक करण्याची संधी असते की या ठिकाणी कोणत्या संघावर अन्याय होऊ शकणार नाही. या ठिकाणी मात्र नो बॉल म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतात 6+1 अशा प्रकारे एकूण 9 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळाल्यात. येस तर धावफलकात वाढ झाली. वळूया डावखरे फलंदाज आहेत देवेश. यावेळी मात्र चांगला चेंडू आपण पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू सुरेख चेंडूची फेकी ते पाहायला मिळाली. बरेच असे गोलंदाज आहेत महाराष्ट्रामध्ये आपण समालोचन करताना मी पाहायला मिळाले की अख्खूळ टप्प्याच्या ऐवजी फुलटॉस चेंडूच्या ऐवजी या ठिकाणी मात्र यॉर्कर पद्धती चेंडू आणि त्याचबरोबरच स्विंग करणारे गोलंदाज टेनिस विश्वामध्ये देखील पाहायला मिळाले. हे योगदान आहे. तर या ठिकाणी माझा हा चांगला चेंडू गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज आहे रोहित. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर पंचांच्या उजवीकडून यावेळी मात्र पुन्हा एकदा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क अपील केलं गेलं होतं. आजचा जो लॉट्स आमच्यापर्यंत इथे मिळतो आहे. पहिला सामना आपण पाहणार आहोत ते सोनादेवी टेमगर आणि भूमी 11 मांडा यांच्यामध्ये पहिली लढत असेल. त्याला दोन्ही संघांना एखादी नाणेफेक यायची आहे. इतर संघाचं आपण अनाऊन्समेंट नंतर करूया. तर दोन्ही संघांनी नोंद घ्या लगेच नाणेफेक यायचं आहे कारण प्रकाश योजनेमधली क्रिकेट स्पर्धा आहे. या दरम्यान हा शेवटचा चेंडू इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. यष्टीच्या चेंडूच्या खाली येतोय. सुंदर झेल घेतोय कारण साधारणतः आपण पाहिलं 25 ते 30 फूट जात हा झेल घेतला आणि फलंदाज मैदानातून बाहेर.
पाहुण्यांचं शुभागमन होत आहे या मुख्य व्यासपीठावर. ज्ञानेश्वर नाईक काकांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कम ऑन डीजे. मित्र परिवार जमलाय सारा, मित्र परिवार जमलाय सारा, आज वाढदिवसाला सारे मिळून शुभेच्छा देऊ आमच्या गजेंद्र भाईला. सारे मिळून शुभेच्छा देऊ आपण गजेंद्र भाऊला. नक्कीच पाहुण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या आयोजकांना शुभेच्छा या ठिकाणी दिल्या गेल्या. आणि गेल्या 2 दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये हे गीत देखील आपण ऐकायला मिळालं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. गोलंदाज रोहित त्यांनी तब्बल 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. नवीन गोलंदाज या ठिकाणी दुसरे षटक घेऊन गेलं गोलंदाज यज्ञेश आणि नवीन फलंदाज या ठिकाणी निखिलेश मैदानामध्ये दाखल होईल. 9 धावा धावपलकावर आहेत. 1 षटक समाप्त झालं. त्यानंतर येणारी 3 षटकं म्हणजे 18 चेंडूंचा खेळ. क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूमध्ये युद्ध आपण या ठिकाणी पाहतात. आणि ही अर्थातच ही भादवड नगरी आणि भादवड म्हणलं तर भिवंडीमधलं एक अतिशय मोठं क्रिकेटचं माहेरघर ज्याला म्हणलं जातं. कारण आम्ही बऱ्याच वेळा यूट्यूबच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण टेमघर पाडा अर्थात भादवडचं मैदान हे क्रिकेटसाठी सुसज्ज पाहायला मिळतं. खरं तर ही माझी दुसरी स्पर्धा आहे गेल्या 2-3 वर्षामधली. दरम्यान वळी या मैदानाकडे. यावेळी मात्र फुलटॉस होता. बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला मात्र मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूच्या खाली येतोय. झेल इथे मात्र टिपला गेला आणि आणखीन एक धक्का इथे मैदानातून बाद. फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला तो राहुल. वेलकम. सन्माननीय नरेश गुळवे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच उमेश नाईक हे देखील उपस्थित झालेले आहेत ज्यांनी या खेळपट्टीला बनवण्याकरता अफाट मेहनत घेतलेली आहे. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये यशराज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये आपण टोलेजंग फलंदाजी पाहिली होती ऑन साईडला. खास करून स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीच्या माध्यमातून अर्थातच मिडविकेट आणि लॉंगॉनला आम्ही या ठिकाणी मैदानात प्रवेश करताना जी टोलेजंग फलंदाजी पाहिली होती आणि मागच्या सामन्याचा सामनावीर या ठिकाणी पाहूया कशा प्रकारचं योगदान इथे देतो आहे. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतात. या दरम्यान पुन्हा एकदा नम्र विनंती आहे सोनाई देवी टेमघर चला आणि भूमी 11 मांडा या दोन्ही संघाच्या संघनायकामध्ये पुढची लढत असेल. दोन्ही संघनायकांनी नाणेफेक घ्यायचं आहे. जाऊया मैदानाकडे. 8 ते 10 पर्यंतचा रनअप आपण पाहत आहे. पंचांच्या डावीकडून असेल. आमच्या अतिथी कक्षाच्या एंडकडून यावी गोलंदाज तयार. हवेचा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. आणखीन एक धक्का. गोरगरीब करते दान, लाखो दिलाची बनले दान. 11 मांडा संघाचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सोनादेवी टेमघर टीमच्या कॅप्टनने लगेचच रिपोर्ट करायचा आहे. पहिला ग्रामीण पूलचा मॅच थोड्याच वेळात आपण इथे टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळेवर या. जो कॅप्टन लेट तो पॅनलाइज केला जाईल. लक्षात असू द्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की गोलंदाज मात्र आपण पाहता तो यज्ञेश या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. आज 2 वेळा षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करण्यात आली होती. चौकार मात्र मारले गेले नव्हते. या ठिकाणी भावेश ठाकरे प्रथम एंटर पाहिजे ज्याने 3 सलग षटकार मारले होते. त्यानंतर केवळ आर्यन भादवड या संघाने सलग 3 षटकार मारले. ते मात्र विकेटची हॅट्रिक आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. शुभेच्छा आपण देऊया. आणि कालच्या दिवसामध्ये एन के राहुल खांडवलचा राहुल यांनी या ठिकाणी मात्र आपण पाहिली होती विकेट षटकारांची हॅट्रिक घेतली होती. त्यामुळे पहिली विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आहे यज्ञेश. नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज कुणाल. यावेळी मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू पंच या ठिकाणी मात्र नाखुश. इथे मात्र स्वैरचा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन योगदान.
एक धावा अर्थात वाढतील, धावपलकार धावा डबल अंकात येतात त्या 10च्या घरामध्ये. 10 धावा धावपलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. खूप चांगली गोलंदाजी तो करतोय. तर मैदानाकडे वळूया. यावी पुन्हा एकदा आत्ता मध्ये चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला, कारण टप्पा पडला होता साधारणतः मधल्या यष्टीच्या दिशेने आतमधून सरळ बाहेर काढला चेंडूला. फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे बीट होतं. इथे पाहूया फलंदाज काय सांगतात अंपायर्सना. चांगला चेंडू नक्कीच होता, परंतु पंचाने मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आणि पाहूया या ठिकाणी चेंडू वाईड आहे किंवा नाही हे ते पाहिलं जाईल. तर तिसरे पंच या ठिकाणी पुन्हा एकदा येतील, कारण पाहतील. शकील कोटे सर या ठिकाणी आपण पाहतात. या ठिकाणी पंचांच्या भोगे तिसरे पंच इथे पाहतील स्क्रीनच्या माध्यमातून की हा चेंडू थोडा बाहेर होता का, स्वैर चेंडू होता का हे पाहतील आणि निर्णय आपल्याला पण पोचवतील. तर स्वैर चेंडू पण इथे इशारा येतोय. स्वैर इशारा दिला गेला आहे. वाईड बॉल. तर 11 धावा धावपलकावर. पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. संतोष अप्पा गुलवी यांचं शुभागमन झालेलं आहे. शत्रुघ्न गुलवी यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या दरम्यान हा चेंडू मात्र नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. 2 धावा तर धावून काढल्यात. 1 नो बॉल परत 3 धावा आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. या ठिकाणी मात्र 2 विकेट घेतल्यानंतर असं वाटत होतं की हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, पण तो क्रिकेटमध्ये आपण पाहता का म्हणतात की क्षणभर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं विलंब थोडासा झाला की त्यानंतर अर्थातच काय घडतं काय बिघडतं हे क्रिकेटच्या परिभाषेत आपल्याला पाहायला मिळालं. कारण 2 विकेट प्राप्त केले ते हॅट्रिकच्या उंबरठा गोलंदाज होता तो यज्ञेश, पण त्यानंतर तुम्ही पाहिलेत स्वैर चेंडू आणि त्याचबरोबर नो बॉलच्या माध्यमातून षटक मात्र बदलले. यावी आत्ताचा चेंडू चांगला चेंडूची समाप्ती या ठिकाणी होते. अशा प्रकारचं दिशा आणि टप्पा अतिशय चांगला असणं आवश्यक आहे आणि तो या ठिकाणी राखला आहे ते या गोलंदाजाने. क्षेत्ररक्षणाची विरचना तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी यष्टीरक्षक यष्टीच्या पाठीमागे आहे. शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. एक डीप कव्हर पॉईंट तुम्ही पाहू शकता. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ ही रचना ऑफ साईडला असताना वळत्या मैदानाकडे यावी. तोच दिशा तोच टप्पा या ठिकाणी राखण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरले. कारण बरेचसे असे गोलंदाज पाहायला मिळते की ते उजवी यष्टी आणि त्याचबरोबर उजवी यष्टीच्या बाहेर चेंडूची अर्थातच फेकी करतात. बरेचसे गोलंदाज या ठिकाणी अर्थात डाव्या यष्टीच्या भानगडीत पडत नाही पाहायला मिळालं, कारण या ठिकाणी मात्र डाव्या यष्टीच्या जरा चेंडू बाहेर पडला तर स्वैरचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. वळी आपण मैदानाकडे यावी. पुन्हा एकदा पहा आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वाईटसाठी हा रिव्ह्यू आपण पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि सरांना पुन्हा विनंती आहे आपण यायचं आहे. ऑन द लाईन येस फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पंचांनी घोषित केलं आहे. एक आतापर्यंत धावपलकर आपण धावा जर पाहिले तर धावपलकर येऊन पोचल्यात त्या 14 धावा धावपलकर आल्यात. या षटकातला शेवटचा चेंडू. पहिल्या षटकात धावा आले तर 9, आतापर्यंत 14 धावा म्हणजे 5 धावा या गोलंदाजाने खर्च केले. 2 विकेट प्राप्त केले पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढच्या चेंडूसाठी यावी. हा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. स्वैरचा इशारा करतात. 1 धावीचं आणखीन एक योगदान. धावपलकात वाढ होईल. 15 धावा. आतापर्यंत 3 चेंडू स्वैर फेकलेत म्हणजे 9 चेंडूंचं षटक आपण या ठिकाणी पाहतात आणि 1 नो बॉल म्हणजे एकूण 4 एक्स्ट्रा झाले ना, 6 4 10 चेंडूचे षटक आपल्याला पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र पूलचा फटका क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. इथे मात्र डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन रेंजमध्ये जे चेंडू आला होता तो पण त्या मात्र फलंदाजांना निश्चित संधी होती. 2 धावा त्यांनी सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान मिळालं आणि असे मोठं षटक जे आपल्या 10 चेंडूंचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा या धावपलकर आल्यात. 17 धावा धावपलकर आल्यात आणि या षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 8 धावा या गोलंदाजांनी यज्ञेशनी या ठिकाणी खर्च केले. 2 विकेट त्यांनी मात्र प्राप्त केले आणि एकूण 17 धावा धावपलकावर. प्रति षटका 8.50च्या सर. चला ती क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच विनंती करतात का आयोजकांनी देखील विनंती केले वेळेचं बंधन पाळा.
कारण आता आपण पाहणार आहोत ते अर्थातच यानंतरचा सामना हा सोनाई देवी आणि टेमघर या दोन संघात पाहायला मिळेल, जो भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर आणि रायगड या संघासाठी मर्यादित असलेला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तो फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटनं पहिला आजच्या दुसऱ्या रजनीमधला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टीम मिटिंग आपण घेऊ नका, वारंवार तुम्हाला नम्र विनंती आहे. 17 धावा धावपल करायल्यात. हे षटक मात्र थोडंसं मागडे षटक निश्चित पाहायला मिळालं, ज्याने 8 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रोहितनी 9 धावा खर्च केल्या आणि विकेट मात्र केले 2. 4 गडी बाद आत्तापर्यंत धावा धावपल आल्यात, त्या अर्थातच नवीन गोलंदाज सुदर्शन. तिसरं षटक घेऊन या ठिकाणी या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे आणि अर्थात या भिवंडी इमर्जिंग लॉट्समधला हा आजच्या दिवसामधला अर्थातच हा शेवटचा सामना पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्यामध्ये खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं ते तुषार नाईक सर, 5 स्टार ज्यांना म्हणलं होतं. तुषारजी नाईक, कल्पेशजी पाटील, अजयजी नाईक, प्रतीकजी गोरे, क्रिशजी नाईक, भावीजी म्हात्रे, मुकेश जी रोहन म्हात्रे, करणजी पाटील अशा अनेकांचं योगदान या स्पर्धेत मिळालेलं. तन, मन, धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. वळतो आपण मैदानाकडे. गोलंदाज यावी मात्र स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून तुम्ही पाहताय. यानंतर होणारा सामना सोनादेवी टेमघर म्हणजेच आपल्या परिसरातील एक संघ जो आहे आणि एक दुसरा टिटवाला या परिसरातील मांडा परिसरातील संघ जो आहे. आज एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल प्रेक्षकांना घरच्या मैदानावर. अर्थात टेमघर संघ, सोनादेवी टेमघर आणि मांडा हा संघ खेळणार आहे. भूमी 11 मांडा आणि सोनादेवी टेमघर. एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर. चला थोडं स्पीडअप करायचं आपण. सो रिक्वेस्ट ऑल टीम कॅप्टन्स अँड प्लेयर्स, सर्व नम्र विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. वारंवार आपल्याला आमचे कॉमेंटर्स देखील सूचना पोचवत आहेत. मी देखील त्या सूचनेचं पालन सर्वांनी करायचं आहे, कारण की हा मॅच समाप्त झाला तर अजून 7 मॅचेस होणं बाकी आहे. नक्कीच संदेशजी, 7:13 झालेले आहेत आणि आपण पाहतात अजूनही या सामन्याचे काही निश्चितच खेळ बाकी आहे. वेळ दवडू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रेक्षकांच्या 2 षटकांसाठी तब्बल आपण पाहिलं तर 11 मिनटं आणि 32 सेकंद या ठिकाणी खर्च करण्यात आले. तर या प्रेक्षकांच्या माझ्यासाठी कालची जी शेवटची लढत झाली होती, ज्याच्यामध्ये उपांत्य फेरीमध्ये देवरुंग संघाने आपलं स्थान निश्चित केलं. धन्यवाद काका म्हात्रे. मी सन्माननीय नरेंद्र गुलवी भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मानस सन्मान करायचा आहे. ज्ञानेश्वर नाईक यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. पाहुण्यांचं मानस सन्मान होणार फार महत्त्वाचं आहे. थोडंसं मॅच थांबला गेला तोपर्यंत आपण स्वागत सन्मानाकडे बोलत आहोत. ज्ञानेश्वर नाईक काकांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे. आमचे सर्वांचे लाडके जयू यांचे पप्पा आहेत आणि त्यांचा हा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर नरेंद्र गुळवी भाऊंच्या शुभास्ते आपण करत आहोत. माहेची शाल, प्रेमाचा प्रतीक आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह योगेश गुळवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा सन्मान चिन्ह आपण देत आहोत. त्यानंतर सन्माननीय संतोष अप्पा गुळवी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. आपण स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमचे सर्व कुटुंबदार आहेत असंच म्हणूया आपण. संतोष अप्पा नाईक, संतोष अप्पा गुळवी, आपण हा स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. मॅच ऑन करायची आहे. तुषार नाईक, जो काही डिसिजन असेल पटकन घ्यायचं आहे. आपण स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. संतोष अप्पा गुळवी यांचा आपण करत आहोत. नरेंद्र गुलवी भाऊ यांच्या शुभास्ते हा मानस सन्मान इथे केला जात आहे. माहेची शाल या स्पर्धेचा सन्मान चिन्ह जो आम्हाला योगेश गुळवी दादो यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तो आम्ही देतोय. त्यानंतर शत्रुंग गुलवी उपस्थित आहेत, त्यांचा देखील मानस सन्मान इथे आपण करतोय. आपण देखील हा स्वागत आणि सन्मान आपण हा स्वीकारायचा आहे. नरेंद्र गुलवी भाऊ यांच्या शुभास्ते हा मानस सन्मान होत आहे.
बाकीचे स्वागत आणि सन्मान आमचे घरचे सदस्य आहेत. सन्माननीय उपस्थित या मुख्य व्यासपीठावर मनोज गुलवी साहेब उपस्थित आहेत, नरेश गुलवी उपस्थित आहेत, त्याचबरोबर ज्ञानेश्वर नाईक उपस्थित आहेत, संतोष आप्पा गुलवी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे आयोजक नरेंद्र गुलवी भाऊ देखील उपस्थित आहेत, सुनील नाईक मामा देखील उपस्थित आहेत आणि उपस्थित सर्वच खेळाडूंचं आणि त्याचबरोबर क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला आपण ठाम राहायचं आहे आणि ही मॅच लगेचच ऑन होईल याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. ओम साई धाबा दापोडी टीम, चला आपण आपल्या क्षेत्ररक्षण लावण्याची तयारी करायची आहे. जे काही चेंडू बाकी आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. पंचांना देखील विनंती असेल कोणत्या प्रकारचा ब्रेक इथे आम्ही घेणार नाही आहे. स्वागत आणि सन्मान इथे झालेला आहे पाहुण्यांचं. तर बराचसा वेळ या सामन्यामध्ये अर्थातच आयोजकांचा तुमचा आमचा सगळ्यांचाच वाया गेलेला आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओमसाई धाबा दापोडे संघनायक, आपण विनंती आहे आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घेऊया आणि लगेच आपण क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या युद्धाकडे आपण वळूया. त्या दरम्यान सोनाई देवी टेमघर आणि भूमी 11 टिटवाळा, सोनादेवी येस सोनादेवी टेमघर आणि भूमी 11 टिटवाळा या दोन संघात पुढची लढत असेल मांडा टिटवाळा परिसरामधला. तर चला नाणेफेक करून घेऊया. जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहता सुदर्शन, धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या तर तब्बल 17 धावा धावपलकावर. पहिल्या षटकात 9 धावले होत्या, दुसऱ्या षटकात 8 धावले होत्या, 17 धाव धावपलकडे 4 फलंदाज गमावलेत. रिग्नेश 11 राहणार या संघाने. गोलंदाज सुदर्शन आहे. चला स्पीडअप घ्या जरा प्लीज, विनंती आहे. लाडके मायबाप प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक पाहतात त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. दरम्यान अतिशय चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा आतमध्ये येणार चेंडू, फलंदाज फ्रंट फूटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता. इथे मात्र बॅट आणि चेंडू याचा चांगला स्पर्श इथे झाला नाही. यष्टेषकाने जाऊन चेंडू उचलला, तो म्हणता कोणती धावी येत नाही. पुन्हा एकदा सुदर्शन आपल्या बॉलिंग मार्गात समोर फलंदाज आहे निकेश. निकेश खेळण्यास तयार आहे. यावी अतिशय पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. साधारणतः फिरकी ऑफ ब्रेक गोलंदाजी ज्याला म्हणलं जातं ती या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला या ठिकाणी सुदर्शन माध्यमातून पाहायला मिळते. छोट्या रनअपनी गोलंदाजी करतोय आणि फिरकी गोलंदाजी हे भारताचं माहेरघर असं ज्याला म्हणलं जातं. कारण बेदी प्रसन्न चंद्रशेखर व्यंकटराघवन यांनी खरं तर फिरकी गोलंदाजीच्या माध्यमातून क्रिकेट गाजवलं होतं. त्यानंतर तुम्ही पाहिलेत तर हरभजन सिंग, त्याचबरोबर अनिल कुंबळे यांचं खूप चांगलं योगदान तुम्ही पाहायला मिळालं. दरम्यान बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. इथे मात्र वाईडिश लॉंकॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र सुंदर झेल घेतला गेला. क्षेत्ररक्षक होता रोहित पाटील आणि सुंदर झेल घेतला आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर झाला, तो रिग्नेश 11 राहणार या संघाचा. बाबांचा आशीर्वाद लाभला, साई बाबांचा आशीर्वाद लाभला. आमच्या गजेंद्र भाईला सारे मिळून शुभेच्छा देऊ. आमच्या गजेंद्र भाईला सारे मिळून शुभेच्छा देऊ आपण गजेंद्र भाऊला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जॉईंट होईल सुशांत. तर आपण पाहिले मी मगाशी फिरकी गोलंदाजीच्याबद्दल सांगतो. जादुई गोलंदाजी, जादुई षटक ज्याला म्हणलं जातं, या ठिकाणी यश देखील मिळालं कारण 3 चेंडूमध्ये एकही धावणे आणि 1 विकेट प्राप्त केलं ते गोलंदाज सुदर्शनने. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच चेंडू जाईल वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक चेंडू येईल तोपर्यंत मात्र आपण पाहता तिथे शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतो. 1 धावीचं आणखीन योगदान इथे मिळेल. 4 चेंडूमध्ये 1 धाव आणि 1 विकेट हे प्राप्त केले सुदर्शननी. एकूण धावफलकात वाढ होईल ती 18. रवी शास्त्री यांना ही आपण विसरता कामा नये, कारण रवी शास्त्री यांनी देखील सुंदर फिरकी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली होती. ऑडी ही गाडी त्याने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन जिंकली होती, हे एक विशेष आहे. तर ही फिरकी गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहतात. या ठिकाणी मात्र आपण पाहतात सिली मिडॉन क्षेत्रामध्ये गोलंदाज जातोय, चेंडूला पकडतोय आणि तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलकावर नोंदवते. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 अतिशय चांगलं षटक तुम्हाला पाहायला मिळते ते सुदर्शनचं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. या षटकातला बहुधा एक चेंडू बाकी आहे. आत्तापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्या.
आणि एक विकेट देखील मिळवलं. हे योगदान आहे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. बॅकफुटवर गेला आहे, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतात मिड विकेट क्षेत्रामध्ये इथे शेतशे चेंडूवर आहे तोपर्यंत 1 धावेचे योगदान. आणि काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर टाळ्या व्हायला पाहिजे या गोलंदाजीसाठी. 30चं षटक होतं आणि या 30व्या षटकामध्ये ज्या गोलंदाजांनी फक्त 3 धावा खर्च केल्या, विकेट प्राप्त केले, जादू फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज टेनिस विश्वामध्ये फार कमी असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये जे अशा प्रकारची गोलंदाजी करताना निश्चित प्रेक्षकांच्या समोर येतात. तर 3 षटकांचा खेळ संबंधित धावपलकार धावा वाढत आहेत. धावपलकार धावा आल्या ते 20 प्रति षटक. आपण या ठिकाणी जर पाहिले तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत ती 6.66च्या सरासरीने ही धावसंख्या धावपलकावर नोंदवली. ती रिग्नेश इलेव्हन राणा संघाने 5 विकेट म्हणजे अर्धा संघ मैदानातून गमावले. शेवटचे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आमच्या अतिथी कक्षाकडून. आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज दीपेश आहे. अंतिम षटक आहे. 5 मिनिटाचा अवधी. चला षटक समाप्त करा आपण. तुम्हाला नम्र विनंती. ह्याचं पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. दीपेश गोलंदाज आहे आणि समोर मात्र फलंदाज या ठिकाणी खेळण्याचा तयार आहे तो सुशांत. पहिला चेंडू या षटकातला. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलेला. मागच्या षटकात धावा येत नव्हत्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. गगनभेदी गगनची षटकार येतोय. पुलचा फटका. वाडिश लांगोनला षटका. त्या दुनियेमधला राजा माणूस आला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. 26 धावा धावपलकावर या षटकाच्या मधून आल्यात. 6 धावांचं योगदान मिळालं. तर आमचे DJ आपण विवेक नाईक आणि त्यांचे सहकारी अतिशय सुंदर गीत आपण या ठिकाणी पेश करता. प्रत्येक वेळेला हे योगदान आहे ते DJचं. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा दीपेश. यावेळी मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. जमिनीला सरपडत चेंडू आपण पाहायला मिळतात शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने. इथे ओव्हर थ्रो बॅकअपला क्षेत्र शिकवता. गोलंदाजी चेंडूची फेकी आणि इथे मात्र फलंदाज धावचित. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. जसं आपण संसारामध्ये पती आणि पत्नी यांचं समीकरण एकदा चांगलं जुळलं की निश्चितच संसाराचं राडगाडगं वेगाने पुढे सरकतं असं म्हणतात. तसं क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंमध्ये ते अर्थातच ताळमेळ जमावं लागतं. ते ताळमेळ तर चुकलं होतं कारण घाई थोडीशी केली होती दुसरी धाव घेण्यासाठी. आणि इथे मात्र या ठिकाणी फलंदाज धावचीच्या रूपाने मध्यातून परतले तो कुणाल. याची खेळी मात्र समाधान झाली. तब्बल 3 धावांचं योगदान दिलं. 6 फलंदाज गमावलेत आतापर्यंत आणि धावपलकावर धावा येऊन पोहोचल्यात त्या मागच्या षटकारांच्या माध्यमातून. आणि आता मात्र म्हणजे 27 धावा धावपलकावर. नवीन फलंदाज मैदान येतोय रिग्नेश इलेव्हन राहणार. या संघाची धावसंख्या तुम्ही पाहिली 27. नवीन फलंदाज केतन हे नाव आपल्यासमोर आलं की आम्हाला सर्वच महाराष्ट्रांना अर्थात नावावर तब्बल 36 बाईक आणि 6पेक्षा जास्त 4 व्हीलर. काय जबरदस्त योगदान. आगरी बंधू आहे आणि या आगरी बंधूंनी खरं तर क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्र भारत आणि आखाती देशामध्ये. केतन म्हात्रे हे नाव पोचलं आणि ISPLमध्ये खेळताना आता चेन्नई च्या संघाच्या माध्यमातून खेळताना खूप चांगलं योगदान केतन म्हात्रेंनी. दरम्यान यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे झेल मात्र सुटलं आणि फलंदाजाला मिळते ते जीवदान. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 28 धावा धावपलकावर. 28. आज क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहिलं तर अनेक आगरी युवक. अभिमान आहे त्या आगरी युवकांचा ज्यांनी खरं तर क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान दिले. पुण्याचा आपण विचार करता निश्चितच विश्वजित ठाकूर यांचं नाव दिघोडे. उरणचा आपण खेळाडू आपण अष्टपैलू खेळाडू ज्याने खरं तर क्रिकेट विश्व गाजवलं आहे. हे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आकाश तारेकर हे नाव आपल्यासमोर येतं. दरम्यान पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम निश्चित यष्टीशक पूर्ण करतं निदान सांगता. कृष्णा सातपुते हे नाव जर आपण पाहिलं तर पुण्याकडचं अर्थात खूप चांगलं योगदान पुण्याच्या माध्यमातून दिले. प्रत्येक इलेव्हन पुणे संघाचं प्रतिनिधित्व करताना ज्याने मैदानं गाजवली. 6 चेंडूवर अनेक वेळा 6 षटकार मारलेत. हे योगदान आहे. मग अशी आपण पाहिले तर आमचे गुणलेखक सुनील शेळके यांनी देखील त्याचा उल्लेख केला होता. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र सुंदर चेंडू. इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया नेमकं काय घडतंय. पंच दर्शवते ते कोणत्या प्रकारची धाव इथे नाही आहे.
आणि फलंदाज देखील बाद नाही आहे. या स्पर्धेचे नियम कडेकोट नियम त्याचं निश्चितच आहे. आपण संपूर्ण आयोजकांचा आभार व्यक्त करूया की त्यांनी खरोखर खूप चांगले योगदान या स्पर्धेत दिले. आणि या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज दीपेश आपल्या बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी यावी. बॅकफुटवर गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट येईल. चेंडूची फेकी होते तोपर्यंत यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही, पण गोलंदाजी दिशेने चेंडूची फेकी आणि इथे मात्र गोलंदाज आणि यष्टी उखडली गेली आणि फलंदाज धावचित चेहऱ्यापणे मैदान परतला. आणि आतापर्यंत आपण पाहिलं रिग्नेशन राहणार संघाने तब्बल फलंदाज गमावलेत. धावपलकर धावा आल्यात त्या 29 आणि 30 धावांचं लक्ष. 7 फलंदाज मैदानातून गमावले. खेळाचं दुसरं सत्र आपण काही क्षणात पाहणार आहोत. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या टॉस बॉक्समध्ये घेऊन जात आहे, जिथे सोनादेवी टेमगर आणि भूमी 11 मांडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. तर आपण टॉसकडे इथे बोलणार आहोत. मी विनंती करतोय संतोष आप्पा गुलवी यांना की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचे, तसेच शत्रुघ्न गुलवी आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचे. आपल्या दोघांच्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करत आहोत. हरिभक्त पारायण स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेचं ग्रामीण पूल क्रिकेटला दुसऱ्या दिवसामध्ये अखेर सुरू झालेला आहे. आणि टेमगर गावाचे सर्व प्रेक्षक आता यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत, तसेच मांडा गावाचे देखील सर्व प्रेक्षक इथे जोडलेले आहेत. पाहुण्यांचा शुभ सन्मान झालेला आहे आणि त्यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस इथे करत आहोत. टॉस का बॉस एका बाजूला त्रिमूर्ती इंटरप्राइजेस या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक 2025. अवेजचं कॉल आहे. यस, प्रभाकर स्मृती चषक आणि आलेलं आहे त्रिमूर्ती इंटरप्राइजेस. थँक्यू सो मच संतोष गुलवी. आपण बसून घ्यायचं आहे मुख्य व्यासपीठावर. दोन्ही संघांना ते शुभेच्छा देत आहेत. थँक्यू सो मच. नक्कीच एक महान खेळाडू आहे मांडा संघाचा आणि फार वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांची आमची भेट झालेली आहे. मागच्या स्पर्धेमध्ये टिटवाला या स्पर्धेमध्ये आपण भेटलो होतो. मात्र आज श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ठेमगरपाडा भातवाड ऐतिहासिक मैदान, कशी एंट्री राहिली या मैदानामध्ये आणि कसं वाटलं तुला इथे? आम्ही दुसऱ्यांदा खेळायला आलो या ग्राउंडवर आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आयोजनाबद्दल काय म्हणशील? ज्या प्रकारे हा आयोजन केलेला आहे, कारण की फ्लडलाईटमध्ये खेळायचं आहे आणि त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाचा हा आयोजन तुम्हाला कसं वाटलं? आयोजन खूप चांगलं आहे आणि लाईट्स पण चांगलीच आहे, खेळायला मजा येईल. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. तुमच्याकडे 6 ते 7 बॅटर आहेत, तुम्ही चेसिंग करणार आहात आणि सर्वप्रथम 5 षटकांचा सामना आहे. नॉन पॉवर प्ले म्हणजे पॉवर प्ले नाही आहे, म्हणजे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 5 षटकामध्ये ॲज अ कॅप्टन काय माइंडमध्ये आहे की आपण टेमगर संघाला याच धावांवर आपण थांबवणार आहोत? असं काय आम्ही टार्गेट ठेवलं नाही, पण कमीत कमी 10पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. पहिलाच ग्रामीणचा दुसऱ्या दिवसाचा सामना आहे, रंगतदार होईल, प्रेक्षकांना मजा येईल या मॅचमध्ये. हो, नक्कीच नक्कीच मजा येईल. एक शेवटचा प्रश्न आहे, ISPL बघतोयस का? हो. कोणता खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आहे? सागर अली. क्या बात आहे. सागर अलीचा खेळ सध्याच्या घडीला खूप चांगला राहिला आहे. मांडा टीमचे कॅप्टन होते. आमच्याच गावचा हा खेळाडू आहे म्हणजे टेमगर, सोनादेवी टेमगर. टॉस आपण जिंकला सुद्धा काय निर्णय असता? बॅटिंगच करणार होतो. म्हणजे मनासारखं झालेलं आहे, जे पाहिजे होतं ते मिळालं. तू काल खेळला या स्पर्धेमध्ये, आज ग्रामीण क्रिकेट म्हणून खेळायला आलेला आहे. कसं मॅनेजमेंट, काल कसं एन्जॉय केलं आणि आज आपल्या खेळाडूंकडून काय अपेक्षा या महत्त्वाच्या मॅचमध्ये? काल आम्ही क्वालिफाय झालो आणि मजा आली खेळायला. आज सगळ्या प्लेयरांनी 100% द्यावं हीच इच्छा आहे. सामना रंगतदार होईल? हो, नक्की. टार्गेट काय असेल 5 षटकामध्ये? 5 षटकामध्ये जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि तो टॉस भूमी 11 मांडा टीम संघाच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे सोनादेवी टेमगर संघाने. तर आपण जाऊया वेळ न घेता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहे तिथे सुनील शेळके सर. धन्यवाद. तर ऐकूया सुनील शेळके सर, मॅन फ्रॉम मुरबाड यांचा एक गोड आवाज. धन्यवाद काकाजी म्हात्रे सर, धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर.
मैदानाच्या आतमध्ये सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेने आपण वळत आहोत. निर्धारित 4 षटकांची ही लढत. बक्षीसपात्र फेरीचा सामना सुरू आहे, त्याचमुळे या सामन्याचं महत्त्व कित्येक पटीने अधिक आहे आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये शर्तीचे प्रयत्न करताना दोन्ही बाजू आपण बघू. रिग्नेश 11 संघाचा 12वा प्रतिनिधी जर्सीमध्ये नाहीये, सेम जर्सीमध्ये, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी. समोरच्या दिशेने फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. इथे नेमकं काय घडलेलं आहे? झेल तर संपन्न केला आहे आणि ज्या पद्धतीचा कॉन्फिडन्स तिकडे क्षेत्ररक्षक दाखवतोय त्यातून पंच लगेचच आम्हाला सूचित करतायत की फलंदाज बाद आहेत. प्रभाकर अण्णांची पुण्याई हाय त्यांच्या माती रुपेश दादा मात्रे साहेबांचा विश्वास. फलंदाजी ते बाद होत असलेले आपण बघतो आणि एकूण जर आपण विचार केला तर 30 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचे. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये होमसाई दापोडेला काय गोलंदाजी केली होती. सगळ्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने या मैदानाचा आपण विचार केला तर बाउंड्री डायमेन्शन्स थोडे छोटे आहेत आणि तरी सुद्धा या पद्धतीने गोलंदाजाने केलेली आहे, त्यांचं कौतुक करावं लागेलच. इथे दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. त्याच पद्धतीने ठोसास ठोसा देण्याचा प्रयत्न रिग्नेश 11 राहणार सुद्धा करणार, यामध्ये तीळमात्र शंका नाही. क्रिकेट मित्रांनो तुम्हाला 2 संधी देत असतं. पहिल्या डावामध्ये तुम्ही जर फलंदाजी करत असाल तर फलंदाजी करत असताना तुम्ही जितक्या धावा बनवलेल्या आहेत त्या धावा डिपेंड करण्याची संधी दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला मिळते गोलंदाजी करताना. आणि क्रिकेटमध्ये अशी कोणतीही धावसंख्या नाही की जी तुम्ही उभारल्यानंतर तुम्हाला विजयाची गॅरंटी मिळेल. विजयाची शाश्वती कधीच नाही. आपण या अगोदर काका म्हात्रे सरांच्या वतीने इंटरनॅशनल क्रिकेटच्या अनेक खरं तर किस्स्यांविषयी तिकडे स्वतःला ज्ञात करून घेतलं. यावेळेस वाईट चेंडू दिल्या गेलेले पंचांच्या वतीने. एक सामना होता, मला असं वाटतं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या 2 संघांदरम्यानचा एक दिवसीय सामना, जिकडे 436 बनवल्या गेल्या होत्या ऑस्ट्रेलियाच्या वतीने वन डे मध्ये आणि फक्त 3 तासापुरता तो रेकॉर्ड तिकडे मर्यादित राहिला. दक्षिण आफ्रिकेने त्या चेस केल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये किती मोठं धावफलक जरी तुम्ही उभारलं तरी ते सेफ असेल असंच नाही, असं नाहीच. सिटी इमर्जिंग कॅटेगरीमधून मैदानाच्या आतमध्ये सामने आपण सगळेजण बघत आहोत. सिटी इमर्जिंगचे भिवंडी इमर्जिंगचे प्रेसिडेंट रिग्नेश प्रताप पाटील हे सुद्धा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात अगदी समालोचन कक्षाच्या समोर क्षेत्ररक्षणासाठी. आणि मैदानी क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला आपण तर एरिया वाईज मला असं वाटतं ते लेग स्लिपमध्ये उभे आहेत. 2 धाबा धावपलकोर जोडल्या गेलेले आहेत, 30 बनवायचे आहेत. खांद्याचा अतिरिक्त वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाज इथे करतोय. लेथ बॉलचा चांगला वापर करणारे गोलंदाज आपण आतापर्यंत खरं तर अनेक पाहिलेले आहेत. त्याचबरोबर फुलर लेंथवर जास्तीत जास्त चेंडू ठेवण्याचा कयास किंवा प्रयत्न सुद्धा गोलंदाजाने इथे केलेला आपण बघत आहोत. फलंदाजाची हालचाल तुम्हाला टिपता आली पाहिजे फार लवकर. दुसरी महत्त्वाची गोष्ट की फलंदाजाची मानसिकता सुद्धा जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नुसती हालचाल किंवा फुटवर्क टिपून होत नाही, तर यानंतर फलंदाज कोणत्या फटक्यासाठी जाईल हे सुद्धा तुम्हाला ठरवता आलं पाहिजे ॲज अ बॉलर. चांगला फटका आहे, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतं. फलंदाजाच्या बॅटमधून व्हर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला कव्हर ड्राईव्हचा हा प्रेक्षणीय आणि दर्शनीय फटका. काही फटके अशा असतात की ज्यातून धावा जरी कमी मिळाल्या तरी त्यातून तुम्हाला आत्मविश्वास प्रचंड पटीने मिळतो, खूप जास्त मिळतो. त्यातीलच हा फटका. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मयूर अशी असते की आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅट शॉट म्हणजे तुम्ही 6 षटकार जरी ओळीने खेळले तरी त्याचा आत्मविश्वास वेगळा. आणि गोलंदाजाच्या डोक्यावरून अथवा लॉंग ऑफ ज्यावेळेस तुम्ही क्लिअर करता, 1 षटकार मारता, त्याचा आत्मविश्वास वेगळा. ज्या फटक्याची चर्चा करत होतो तोच खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दिशांतने दाखवलेला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये फलंदाजी त्याची चांगली राहिली होती.
विशेषतः ऑन साईडला स्ट्रॉंग प्लेअर आहे. पायांमध्ये ज्यावेळेस तुम्ही चेंडू ठेवता फुलर लेनचा, त्यावेळेस बॉटम एंडचा चांगला वापर करत असताना, लॉफ्ट करत असताना डीप मिड विकेट रिजनमध्ये या फलंदाजाने या अगोदर फटकेबाजी करून दाखवलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी इथे विचारात घेतल्या जातील गोलंदाजांच्या वतीने. हा बघा, ज्या फटक्याचा आपण विचार करत होतो, फटका तो नाही परंतु ऑन साईडला निश्चितच खेळला गेलेला आहे. इम्प्रोवाइज क्रिकेट शॉट ऑल द वे फॉर रन्स. गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि राती, प्रभाकर अण्णांची पुण्याई हाय त्यांच्या माती. रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला, बाळ्या Thank you. मामा साहेबांचा दिलदार. सन्माननीय मनोज गुलवी साहेब आमची रजा घेत आहेत. काही कामानिमित्ताने नक्कीच ते आमची रजा घेत आहेत. आपण आलात आणि थोड्या वेळात देखील पुन्हा एकदा ते जोडतीलच, कारण की आज गावचा संघ जयदुर्गा व्ही इन ॲक्शनमध्ये तिसरा मॅच असणार आहे आणि प्रेक्षक हळूहळू इथे येत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलं षटक हाताळण्यासाठी 4 मिनिटांचा वापर इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने वापरला गेलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला दुसरं षटक लगेचच मैदानाच्या आतमध्ये सुरू करावं लागेल. 2 षटकांमधील वेळेचं अंतर ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस तो एक रिदम मिळतो गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि प्रेक्षक सुद्धा तुमच्या खेळाची दाद देत असतात. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये 8 धावा धावपलकोर जोडल्या गेल्या. 12वा प्रतिनिधी तुमचा प्रॉपर जर्सीमध्ये नसल्या कारणाने 2 धावांची पेनल्टी मिळते. त्याचमुळे एकूण धावपलक आता फलंदाजी करणाऱ्या संघाचं बनलेले आहे 10 धावा एकूण बनवायचे. 30 निर्धारित 4 षटकांमध्ये आणखी 20 धावांची गरज असेल. जवळजवळ 6-6.5च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात ओमसाई धाबा या संघाला. पंकज पांडुरंग म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. आम्ही त्यांना प्रेमाने पांडुशेठ असं म्हणतो. त्यांचे चिरंजीव आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. दुसरं षटक प्रतीकच्या वतीने फेकलं जात आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर ओम कोळी स्ट्रायकिंग एंडला. लेदर बॉल प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू आहे. इथे त्याला पकडण्यामध्ये जवळजवळ यश मिळालं होतं गोलंदाजाला, परंतु क्षेत्ररक्षकाला त्याची पाठराखण करता आली नाही. लेदर बॉलचं क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट यामध्ये फार मोठी तफावत आहे. या अगोदर बारामतीमध्ये 10 दिवस कॉर्पोरेट लेवलची लेदर बॉल स्पर्धा मी तिकडे नरेशजी ढोमेसर यांच्या समेत कव्हर केली. त्याचमुळे एकूण 10 दिवसांमध्ये तो अनुभव आला. त्या फलंदाजांचा ॲप्रोच, त्यांचं टेम्परामेंट, त्यांची वे ऑफ थिंकिंग आणि प्रॅक्टिकल एक्झिक्युशन या गोष्टी फार वेगळ्या असतात. पायांमध्ये ठेवलेला चेंडू आपण बघतो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दोन्ही संघ डिसायसिव्ह आहेत. दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करतायत, हे मात्र तितकंच चांगलं आहे. बघा, एक गोष्ट अशी असते की तुमचा प्रतिस्पर्धी जर बलवान असेल तर त्याला शह देण्यासाठी तुम्हाला जोर लावावा लागतो. तुम्हाला टोकाची पावलं मैदानाच्या आतमध्ये तिकडे घ्यावी लागतात, योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्याचबरोबर तुमची सगळी क्षमताही वापरावी लागते. तेच केलं जात आहे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या वतीने, अर्थात रिग्नेश इलेमन राहणालच्या वतीने. उजव्या बाहेरचा वाईड यॉर्कर, त्यावर ऑफ ड्राईव्हचा फटका ऑफर केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक पूर्ण ताळमेळ बिघडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाने त्याचा बॉडी बॅलन्स गमावला होता आणि ते क्षेत्ररक्षण केल्यानंतर योग्य एंडला थ्रो दिला गेला. त्याचमुळे फलंदाज ओम कोळी खेळाडू कक्षामध्ये परतला. विश्वासू माणूस आला, बाळ्या मामा साहेबांचा दिलदार राजा आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं या पद्धतीचं एक गीत बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल. फार पूर्वीचं आहे ते. काका म्हात्रे सरांना निश्चितच त्यांच्या श्रवणात असेल. इथे मला असं वाटतं ओम कोळी यांची तितकी मिस्टेक नव्हती, कारण ते त्या फ्लोमध्ये होते. परंतु तुम्हाला हे सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करावं लागतं. ज्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही अलीकडे खेळत आहात, जितकं मोठं व्यासपीठ तुम्हाला क्रिकेटच्या वतीने इथे निश्चितच दिलं जात आहे, त्याचमुळे हे सगळे बारकावे आता तुम्हाला जाणून घ्यावे लागतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्किड झाले होते, ते ओमला कदाचित माहीत नसावं, त्यामुळे तो दुसऱ्या धाबेसाठी निघाला होता. ज्या पद्धतीने फटका प्लेस केला होता तो अत्यंत दर्जेदार होता, कारण 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट राहिली होती फलंदाज ओम कोळीची.
अनफॉर्च्युनेट डिस्मिसल. नवीन फलंदाज रोहन याच पद्धतीने खेळीसाठी जाणले जातात. मैदानाच्या आतमध्ये आल्या त्यांना त्यांचा परिचय द्यायचा होता आणि त्यासाठी चेंडूला त्याने पायांमधून लॉफ्ट जरूर केलं होतं. मिस टायमिंग फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. बाउंड्री डायमेन्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुमच्या इन द सेन्स फलंदाजांच्या मानसिकतेवर परिणाम करणारा घटक म्हणजे बाउंड्री डायमेन्शन्स. फलंदाज तिकडे खेळत असताना निश्चितच सगळीकडे लक्ष देऊन असतो की कोणत्या बाजूने सीमारेषा जवळ आहे आणि जिकडे सीमारेषा जवळ तिकडे जास्तीत जास्त फटकेबाजी करण्याचा तो निर्णय घेत असतो. त्यातून मग बऱ्याचदा जर योग्य चेंडूची निवड त्याला करता आली नाही तर तो फटका अयोग्य बनतो आणि तिथे त्याला पेनल्टी पे करावी लागते. व्हॉट ए गुड बॉल. ग्रेट यूज ऑफ शोल्डर. चांगला खांद्याचा वापर केला गेला होता आणि इथे आपण बघतो की 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा आलेला आहे. वाईट बॉल आणि पुन्हा एकदा इथे गोलंदाजाने मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. वाईटसाठी हाईट विचारात घेतली जाईल. नेमकी किती किंवा कोणत्या हाईटने चेंडू निघून गेलेला आहे. शोल्डरपासून वर आहे की डोक्यापासून वर आहे या सगळ्या गोष्टी पंचाने ते विचारात घ्याव्या लागतील. चेंडू समोर ठेवला होता हे मात्र नक्की आणि तुम्ही एखाद्या फलंदाजाच्या समोर चेंडू ठेवून लेंथ बॉल इतका टॉस करता याचा अर्थ शरीराचा अतिरिक्त वापर तुम्हाला करावाच लागतो आणि ते केलं होतं त्या गोलंदाजाने. त्यासाठी त्याचं कौतुक करावं लागेल. इट्स 1 फॉर दी ओव्हर. त्याचमुळे हा चेंडू लिगल आहे. गुड डिसिजन. चांगला निर्णय मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघितला होता की या अगोदर निर्णय दिला गेला होता मैदानी पंचांच्या वतीने की वाईट चेंडू आहे. इतक्या अतिरिक्त गतीने ज्यावेळेस चेंडू येतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट रात्रकालीन क्रिकेट ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस ही सगळी आव्हानात्मक परिस्थिती आहे पंचांसाठी सुद्धा. त्याचमुळे तुम्ही या अगोदर जरी खूप अनुभवी असाल तरी सुद्धा काही गोष्टी घडू शकतात. भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटचा विचार केला तर हे सगळे मातब्बर आणि दिग्गज पंच आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट पंचांनाही काही गोष्टी स्वीकारता आल्या पाहिजेत. आपल्याकडून झालेली मिस्टेक आपल्याकडून झालेली चूक जितक्या लवकर स्वीकारता येईल तितका दबाव तुमच्यावरून कमी होत असतो. 16 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 12 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बघा 16 धावा झालेल्या आहेत आणि आणखी 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या होत्या. तुम्ही क्षेत्ररक्षण सज्ज करा, आम्ही तुम्हाला विश्लेषण देतो. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 आले होत्या, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली, 4 झाल्या, चौथ्या चेंडूवर 1 आली, 5 झाल्या, 5वा चेंडू डॉट आला आणि 6व्या चेंडूवर 1 आली. 8 ना 6 इकडे आपण बघितल्या धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, पेनल्टीच्या 2 आल्या, 10 झाल्या आणि इथे 6 आलेले आहेत. त्यामुळे 16 धावा बनलेले आहेत. तो वाईड पकडलेला नाही मित्रा, काळजी करू नका, तो डॉट बॉल आहे. तुमचे 12वे प्रतिनिधी आमच्या बरोबर आहेत जोडलेले. चला क्षेत्ररक्षण सज्ज करा मित्रांनो. विनंती असेल वेळेच्या बाबतीत अपव्यय करू नका. उर्वरित चेंडू शेष आहेत ते म्हणजे 12 आणि मयूर आम्हाला कळवतात की 14 धावांची गरज आहे. 12 मध्ये 14 धावा हव्या आहेत. आणखी काही चेहरे नाराज दिसत आहेत, नेमकं कारण त्याचं कळणार नाही. आणखी तुम्हाला जर एक्सप्लेनेशन हवा असेल तर तुमचा 12वा प्रतिनिधी रिग्नेश इकडे उपलब्ध आहे. बारा चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रोमर शक्तीकडे सामना बळलेला आपण बघू शकू. स्ट्रायकिंग याला बॅटर आहे दिशांत. चेंडू कुणालच्या हातामध्ये सोपवण्यात आलेला आहे. निर्णायक षटक या सामन्यातील. स्लॉक स्वीपचा फटका केले स्ट्रेट टू द फिल्डर. वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय दॅट फिल्डर. यस विकेट गोज डाऊन. दिशांत हॅज टू डिपार्ट. साऱ्या गावात जाती हो कार्याला.
लागो कधीच ही त्यांच्या या नात्याला भिवंडीचा तो उठो तारा चमचम चमकत आला उदंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. न्यू बॅटरीन प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रतीकने काय फलंदाजी केली होती पाहायचे. इथे जर लक्ष्याचा विचार केला तर फार वेगवान धावांची गरज निश्चित नाही, परंतु कधी कधी फलंदाज ज्या पद्धतीची शैली त्यांची असते त्याच पद्धतीने खेळण्यासाठी जात असतात, नॅचरल गेम खेळण्याकडे जात असतात. कधी कधी फलंदाज नॅचरली ॲग्रेसिव्ह असतात. पाहायचं आता ते ॲग्रेशन बाजूला सारतील, टेम्परामेंट कशा पद्धतीने दाखवतील, फलंदाजांचा माइंडसेट अप्रोच कसा असेल, या सगळ्या गोष्टी पाहणं औत्सुक्याचं बनलेलं आहे. कुणाल प्रतीकसाठीचा चेंडू समोरच्या दिशेने ताणलेला आहे, एक टप्पा घेतला, चेंडू सीमा पार. व्हॉट ए ग्रेट शॉट, 4 रन्स. क्षेत्रात मदत तो करी संकटकाळी जनतेसाठी पुढे उभा तो राही. राहुल नाईक प्रदीप पाटील गोष्ट त्याचे भारी दिलीप शेठ सर्व मित्र त्याच्या बरोबरी महिला आणि साऱ्या जनतेचा पाठीरा काळाला सारे मिळून धमाल करूया दादाच्या बड्डेला गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी. कुणाल उजवेष्टीच्या बाहेर यावेळेस तो एंड आणि त्याचबरोबर चेंडू आणखी एकदा सीमा पार. लागोपाठचे 2 चौकार समीकरण उद्ध्वस्त करण्याचं काम करतील. चोवीस धाबा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा एक मोठा फटका षटकार आला तर सामना येथे फलंदाजी करणारा संघ जिंकू शकतो. लागोपाठचे 2 चौकार जरूर आलेले आहेत. इथे आणखी एक चांगला फटका जागा बनवून खेळला होता. रूम क्रिएटेड अँड देन एक्झिक्यूट. इथे क्षेत्ररक्षक चूक करतोय. हा झालेला आहे लागोपाठचा 3रा. चौकारांची तिकडी पूर्ण. या स्पर्धेत चौकारांची प्रथम हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू प्रतीक. हॅव अ बिग हँड्स. जोरदार टाळ्या प्रतीकसाठी. चांगले खेळलेत प्रतीक ओमसाई धाब्याच्या वतीने. 2 धावांची गरज आहे. नो बॉल अँड सिक्सर. सोने पे सुहागा. याच बरोबर या षटकारांशी हा सामना संपवलेला आहे. फलंदाज प्रतीकने आणि इथे विजय मिळवण्यामध्ये यश मिळतं ओमसाई धाबा दापोडेला. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सिटी इमर्जिंगचे, भिवंडी इमर्जिंगचे प्रेसिडेंट स्वतः अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपण रिग्नेश पाटील यांना पाहिलं. रिग्नेश 11 राहणार. हार्ड लक टफ लक. सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. सुनील सर, मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करायची आपण आणि शतरक्षण लावून घ्यायचंय. चला मांडा 11 आपण आपलं शतरक्षण लावून घ्यायचंय. भूमी 11 मांडा प्लीज. या सामन्यामध्ये सामनावीरासाठीचे कंटेंडर 2-3 आहेत, परंतु लो स्कोरिंगचा सामना होता त्यामुळे गोलंदाजांच्या परफॉर्मन्सकडे आपली सगळ्यांची नजर जाईल. ओमसाई धाबा संघाचे संघ कर्णधार ज्याने क्रमांक 3चं षटक हाताळलं होतं. 3 धाबा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केला आणि सामन्याचा मोमेंटम आपल्या बाजूने वळवला होता. त्यामध्ये त्याला यश मिळालं होतं. गोलंदाज सुदर्शन आहेत या सामन्यातील सामनावीर. चला लगेच आपण व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अँड गिफ्ट जो आहे इथे आपण देणार आहोत.
मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊ आणि त्यानंतर मित्रांनो खरं त्याने ज्या क्रिकेटला आपण या स्पर्धेमध्ये एन्जॉय करणार आहोत अर्थात ग्रामीण धमाका आपण इथे सुरू करत आहोत. आजचा दुसरा दिवस ग्रामीण पूलला आपण इथे सुरुवात करत आहोत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. तर खेळाडूने लगेच यायचं आहे. सुदर्शन इज अ मॅन ऑफ द मॅच. सुदर्शन आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत सुदर्शनला. खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे आणि फिल्डिंग लावून घ्यायचं आणि ओम साई धाबा दापोटे टीम संघाने लगेचच मैदान खाली करायचं आणि रिग्नेश इलेव्हन राहणार टीम प्लीज. सो कारण की ग्रामीण क्रिकेटला आज फार उशीर झालेला आहे. सुदर्शनला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचबरोबर गिफ्ट पण देणार आहोत. सन्माननीय ज्ञानेश्वर नाईक साहेबांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण इथे देणार आहोत जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. सन्माननीय गरकाबाई डोंगरे यांच्या माध्यमातून स्वर्गीय सकुबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे आणि सुदर्शन याचा हकदार आहे आणि त्याला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे दिली जात आहे. अभिनंदन पुन्हा एकदा. त्यानंतर सन्माननीय नरेश गुळवी यांच्या शुभास्ते हा गिफ्ट हॅम्पर जो आहे आपण देत आहोत जो आम्हाला अजय पाटील यांनी दिलेला आहे. स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ तो गिफ्ट हॅम्पर आहे. खूप खूप अभिनंदन सुदर्शन आणि नक्कीच